मित्रांनो नमस्कार। आज आहे 22 जून आणि दुपारचे 12 वाजत आहेत। आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो आज सुद्धा राज्यातील काही परिसरामध्ये म्हणजेच आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान विदर्भातील काही जिल्हे सोबतच मराठवाड्याचा उत्तरेकडचा परिसर आणि पश्चिम किनारपट्टीचा संपूर्ण भाग या भागातील काही जिल्ह्यांमध्ये आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। खास करून महाराष्ट्र सीमेचा जो उत्तरेकडचा भाग आहे, मध्य प्रदेशच्या दरम्यानचा जेवढा पण परिसर आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडचा संपूर्ण परिसरामध्ये आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। परंतु अद्यापही मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिण परिसरामध्ये मुबलक असा पाऊस आपल्याला बघायला मिळत नाही आहे। म्हणजेच कुठेही असा पावसाचा जोर मराठवाड्यातील बहुतांश प्रदेशामध्ये बघायला मिळणार नाही आहे आणि गेल्या 8-10 दिवसापासून सुद्धा या परिसरामध्ये मुबलक असा पाऊस आपल्याला बघायला मिळालेला नाही आहे। त्यानंतर या ठिकाणी पश्चिम परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळेल। तर बघूया सविस्तर जिल्हे कोणकोणते असणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा। तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल, या ठिकाणी महाराष्ट्राच्या उत्तरेकडचा जेवढा पण परिसर आहे म्हणजेच इकडे नंदुरबार पासून जळगाव, अकोला, अचलपूर, अकोट, नागपूर, अमरावती आणि गोंदिया हा जेवढा पण उत्तरेकडचा भाग आहे, या भागामध्ये मुबलक प्रमाणामध्ये बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा या ठिकाणी झालेला आहे आणि आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान या भागात वातावरणात बदल होऊन आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे। सर्वदूर असा पाऊस या परिसरामध्ये राहणार नाही, परंतु ठिकठिकाणी मध्यम किंवा जोरदार पावसाचा अंदाज या भागात असू शकतो। तर बघूयात कोणकोणती गावे असणार आहेत। यामध्ये जळगाव आहे, जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। यामध्ये पाचोरा, धुळे, शिरपूर, त्यानंतर जळगाव, दक्षिणेकडे सिल्लोड, कन्नड या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळेल। तर नंदुरबार, साक्री, धुळे, मालेगाव, आव्हान, नवापूर या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे। तर दक्षिणेकडे मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सिल्लोड, जालना आणि पैठण या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण किंवा रिमझिम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळेल। सर्वदूर पावसाचे वातावरण या परिसरामध्ये सारखेच राहणार नाही, परंतु ठिकठिकाणी हा पावसाचा अंदाज या परिसरामध्ये असणार आहे। या ठिकाणी अहिल्यानगर, दौंड, बारामती, इंदापूर, करमाळा, जामखेड या परिसरामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। अद्यापही या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात किंवा मुबलक प्रमाणात बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा या ठिकाणी होत नसल्यामुळे मराठवाड्यातील परिसरामध्ये अद्यापही पावसाचा जोर कमीच असणार आहे किंवा काहीच परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। जास्त करून पावसाचा जोर या परिसरामधून कमी झालेला आहे। यामध्ये लातूर आहे, त्यानंतर पेठ आहे, तुळजापूर, बार्शी, सोलापूर, पंढरपूर, त्यानंतर कैज, परळी, परभणी, अहमदपूर, माजलगाव, बीड, जामखेड, करमाळा, इंदापूर हा जेवढा पण मराठवाड्याचा परिसर असणार आहे, या भागात कुठेही पावसाचा अंदाज आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहणार नाही। अगदी काही ठिकाणी म्हणजे सोलापूर पासून इकडे पश्चिमेकडे अकलूजपर्यंतच आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आणि झालंच तर काही परिसरामध्ये लातूरच्या आसपासच्या परिसरात रिमझिम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तसा या परिसरामध्ये कुठेही जोरदार पावसाचा अंदाज किंवा मध्यम पावसाचाही अंदाज या परिसरामध्ये बघायला मिळत नाही आहे। त्यानंतर विदर्भामध्ये नांदेड, वाघल्यापासून उत्तरेकडे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर। यामध्ये हिंगोली, वाशिम, उमरखेड, पुसद, लोणार, चिखली, बुलढाणा या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल। त्यानंतर अकोला, खामगाव, कारंजा, अमरावती या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे। त्यानंतर यवतमाळच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात सुद्धा बघायला मिळू शकतो। उत्तरेकडे आर्वी, कोंढारी, नागपूर आणि घोटी, संसार, वरुड या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढेल। या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल आणि पूर्वेकडे सुद्धा भंडारापासून गोंदिया, उमरेड, देसाईगंज, गडचिरोली, ताडोबा, चंद्रपूर, कापसी, भामरागड, अहेरी या परिसरामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहेत। सर्वदूर असा पाऊस या परिसरामध्ये किंवा
पावसाचा जोर सर्वदूर सारखाच राहणार नाही। काही ठिकाणी हलक्या ते रिमझिम स्वरूपाचा पाऊस तर काही परिसरात मध्यम पावसाच्या सरी या भागात बघायला मिळतील। त्यानंतर कोकण किनारपट्टीच्या परिसरामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात जर बघायचं झालं तर दक्षिणेकडून बघूया, या ठिकाणी सांगली आहे, त्यानंतर राजापूर, रत्नागिरी, कोल्हापूर, सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर सोबतच निपन्नी या परिसरामध्ये मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे। सोबतच उत्तरेकडे चिपळूण, सातारा, वडूज, कराड, विटा या परिसरामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळेल। तर उत्तरेकडे गोरेगाव, पुणे, खेड, खोपोली, मुंबई, कल्याण व डोंबिवली, जुन्नर, ठाणे या परिसरामध्ये सुद्धा मध्यम पावसाचे वातावरण किंवा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे। त्यानंतर पालघर आहे, वाडा, इगतपुरी, नाशिक, सिल्वासा, डहाणू या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। एकंदरीतच राज्यातील काही परिसरामध्येच आपल्याला आज सुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे। अद्यापही मोठ्या प्रमाणात राज्यातील प्रदेशामध्ये खास करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि सोबतच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही मुबलक असा पाऊस आपल्याला बघायला मिळालेला नाही आहे। याचे कारण असे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इकडे नागपूर किंवा विदर्भाच्या उत्तर परिसरामध्ये एक तीव्र कमी दाब क्षेत्र निर्माण झाल्यामुळे याची तीव्रता वाढून हे उत्तरेकडे सरकलेले आहे आणि या ठिकाणी जेवढे पण बाष्प या ठिकाणी उत्तरेकडून म्हणजेच पश्चिम किनारपट्टीच्या उत्तर भागापासून जेवढेही बाष्पयुक्त वारे जे आहेत हे पूर्वेकडे येत होते ते आता या ठिकाणी इकडे मराठवाड्याकडे न येता हे उत्तरेकडे उत्तर पूर्व दिशेने सरकले जात आहे आणि याचमुळे या ठिकाणी मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये बाष्पाचा पुरवठा कमी असल्यामुळे या भागात पावसाचा जोर देखील आपल्याला कमी झालेला बघायला मिळत आहे। तर मित्रांनो, हा होता दिनांक 22 जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा हवामानाचा थोडक्यात अंदाज। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। धन्यवाद।